नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत एकदम हटके आणि यूजफुल रेसिपी, खराब झालेल्या दुधापासून झटपट भुर्जी। हो, जे दूध आपण फेकून देतो त्यापासून अशी भन्नाट भाजी तयार होते की तुम्हीही बघून थक्क व्हाल। ही रेसिपी फक्त 10 मिनिटात तयार होते आणि चवीला इतकी भारी लागते की तुम्ही पुन्हा दूध वाया जाऊ देणार नाहीत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर त्याचं झालं असं, सकाळी उठल्या उठल्या रात्री दूध गरम करायला मी विसरली असल्यामुळे असं दूध खराब झालेलं होतं। मग याच्यापासून मस्त अशी भुर्जी बनवली। घरातल्या सगळ्यांना कळलंसुद्धा नाही की मी खराब झालेल्या दुधापासून हिला बनवलेलं आहे। तर काय केलं, त्यासाठी खराब झालेल्या दुधामध्ये अर्धा ग्लास पाणी मिक्स करून अर्धा लिंबू पिळून असं त्याला खळखळून चांगलं उकळी काढून घेतली। लिंबू घालून अशी खळखळीत उकळी काढून घेतली की खराब झालेलं दूध अगदी व्यवस्थित मोकळं होतं आणि त्याची भुर्जी अतिशय स्वादिष्ट अशी बनते। चला आता एका पातेल्यावरती पुरणाची चाळण ठेवून घेतली। आता तुम्ही म्हणाल की यामध्ये लिंबू घातले भुर्जी आंबट होईल। नाही, त्यासाठीही काय करायचं ही त्याची ट्रिक मी पुढे सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला, चाळणीत हे घालून घेतल्यानंतर थोडं पाणी नितळू द्यायचं याचं आणि वरून घालायचं थंड पाणी। हीच ती ट्रिक ज्यामुळे आपली भुर्जी अजिबात आंबट होणार नाही। या चाळणीवरती हे सगळं पनीर ओतून घेतल्यानंतर वरून घालायचं थंड पाणी आणि थंड पाण्याने हे व्यवस्थित धुवून घ्यायचं, जेणेकरून लिंबाचा आंबटपणा सगळा खाली उतरून जाईल। आता हे खराब झालेलं दूध आपण चांगलं स्वच्छ धुवून बाजूला ठेवून घेऊयात आणि पुढची प्रोसेस पाहूयात। हे बाजूला ठेवून दिलं आणि इथे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। बारीकच कट करून घ्यायचं। कोथिंबीर घेतली, टोमॅटो घेतलेला आहे। मुली खाणार होत्या म्हणून मी हिरव्या मिरचीचा यूज नाही केला, लाल तिखट वापरलेला आहे। तुमच्याकडे मोठी माणसं खाणार असतील तर लाल तिखटाच्या ऐवजी मिरची आवडत असेल तर मिरची आवर्जून घाला। आता कढई ठेवून घेतली, कढईमध्ये घातलं एक पळीभर तेल। किटलीतली पळी आहे बरं, काही भाजीची नाही। ते थोडी मोहरी घातली, मोहरी चांगली तडतडली की कढीपत्ता घालून घेतला। कढीपत्ताही छान तडतडला की कांदा घालून घेऊयात। असा कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, मऊसूत होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे भुर्जीत खाताना तो कच्चा लागणार नाही। कांदा 1 मिनिटभर भाजून झाला की मऊसर झाला की लगेचच टोमॅटो घालून घ्यायचा। लालसर रंगाचा टोमॅटो मी चांगला असा बारीक कापून घेतलेला आहे, तोही यामध्ये घालून घेतला। आता यालाही मऊसर होईपर्यंत 1 मिनिटभरासाठी परतवून घेऊयात। आपल्या मसाले भाजण्यांवरती आपल्या भाजीची चव डिपेंड करते। मसाले जर व्यवस्थित भाजले गेले नाहीत तर भाजी अगदी चव बिघडून जाते तिची, त्यामुळे मसाला भाजायला थोडी मेहनत घ्यायची, म्हणजे भाजीची चव अप्रतिम लागेल। चला आता चांगलं परतवून घेऊया याला तेल सुटेपर्यंत। आता इथे कोरडे मसाले घालून घेतले मी। ते थोडं व्हिडिओ दाखवताना स्किप झालेला आहे, परंतु मी कोरड्या मसाल्यांमध्ये लाल तिखट, धना-जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे। हे सगळे कोरडे मसाले अगदी बेसिक आहेत, घरात उपलब्ध असतात तेच। सगळे घातल्यानंतर अगदी शेवटी हा मी गरम मसाला ॲड केलेला आहे। थोडीशी हळदही घातलेली आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आणि परत परतवून घेतलं। वरून घालूयात आपण धुवून ठेवलेलं हे खराब झालेलं दूध। किती सुट्टं, लिंबू घातल्यामुळे असं मस्त सुट्टं होतं, अगदी पनीरची भुर्जी होते तशीच, अगदी तंतोतंत विकतच्या भुर्जीच्या पनीरसारखीच ही भुर्जी होते। एकदा नक्की ट्राय करून बघा। आता 1 मिनिटभरापर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे। वरून घालायचं चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। झाकण लावून एक दणानून वाफ काढून घ्यायची। किती सोपी आणि सिंपल रेसिपी आहे पाहिलंत का? पण चवीला खूप भन्नाट लागते। तिखटाचं मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार वाढवलं तरी चालेल। मुलं खायची होती म्हणून मी तिखट कमी बनवलेली आहे। झणझणीत ही खूप मस्त लागते। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब मंडळी नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहत राहा चॅनलवरती। घातली कट केलेली कोथिंबीर। अशाच नवीन नवीन रेसिपी आवर्जून चॅनलवरती पाहत राहा। झाकण ठेवून दणानून वाफ काढली आणि चला
प्लेटिंग करून दाखवते. किती सुंदर आणि छान दिसते त्यापेक्षा खायला खूप अप्रतिम आहे. एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये नेहमीप्रमाणे रेसिपी काढून दाखवते मी तुम्हाला. अशी गरमागरम बुर्जी आणि पराठा भातासोबत ही डाळ भात आणि ही भाजी खूप सुंदर लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.